गावा घेता आणि या वेळेच्या माझा. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत असतं माझ्या ब्लॉगमध्ये. मी तुमचं तात्या. काल 23 तारीखला मी मुंबईत एक भाडा घेऊन गेलो आहे, अर्टिगन माझ्या एका सोडलं आहे. आणि आज 24 तारीखला मी गावात चाललो आहे. जाताना म्हटला भाची एक बहिणींका घेऊन जाऊया. तर मी असं तर बदलापूरला आणि एक सेलिब्रिटी माझ्याकडे येलो. हा सेलिब्रिटी नाही, बघा वळका कोणाचा पॅसेंजर कोण आहे, कसं आहे. मिस्टर स्टोम सुद्धा माझ्याकडे आता मानला देतो. आम्ही आता असो बदलापूरला माझ्या बहिणीच्या घराकडे. आता आम्ही निघालो, बॅगे भरलेली पोराने. ही भाजी लय एक्सायटेड हा थांबाची. आणि वनसी का हा ॲड झालेला मधीच अचानक भयानक ॲड झालेली व्यक्ती आहे, एका कॅरियरवर बांधलेलं. हे माझे भावजी आहेत ऐका ना मंडळींचा. हे आमचं सुपरस्टार बाचो. तर आता आम्ही चाललो मालवणात विथ फॅमिली. आणि एक सुपरस्टार तुमका वाटतो तो तुमका मी दाखवतो. सोबत राहा, बघा नक्की व्हिडिओ. तर आम्ही बहीण माझी रावता बदलापूरला. आणि हा आहे बघा, या डॅंग बाहेर टाकलास काय बदलापूर स्टेशन. आणि त्या रावता बदलापूरला. ही माझी बहीण नीता. आणि ही बघा मेन कलाकार. हे दोन मेन कलाकार होते नेवकेवचे. आणि मंडळी तुमका सांगूचा म्हणजे आम्ही गावातून लोक मुंबईत आंबे पाठवतात. आणि हे बघा मुंबईतून गावात आंबे घेऊन येतात. अशी पहिलीच फॅमिली असतली बाबा वाटतं ही. आंबे हावरी सातारचे हापूस असते, सातारचे हापूस. चला निघाया. उरली या जागा तर ठेवून घेते. हां ठेव गाडीला पाठी बांधतो, सामान टाकून. हां ते पण बरं आहे. याला माणसा किती आणि सामान घेता. हां असं वाटतं कोकणात ना मुंबईत जातो. कोकणात ना मुंबई जातो, बरोबर आहे. सामान घेऊन जातो. चला बंड्यासाठी येतो आम्ही कडे. हां आता आम्ही बदलापूरवरून बाहेर पडलो. कर्जत खोपोली करून डायरेक्ट टोल नाक्यावर बाहेर. मेन हायवे मुंबई गोवा हायवे. वातावरण बघ, पाऊस पडता मालवण. वातावरण बघ मस्त. नाश्ता करू गेली गाडी येत. भूक लागली आहे, काय करायचं. मिस्टर स्टोम दिवसभर बसायचा आम्हाला. जाताना सुद्धा लकीच्याकडे नाचत अनयसे प्लॅन नव्हतो. आजचं काय प्लॅन नव्हतो. अनयसे लाराक फोन केला आणि लारा जात होतो मालवणला. तर म्हटले चला बॅक टू मालवण. एक नंबरचा सुंदर. आपण आता इलो नेरळला आणि अजून माथेरान एकदम जवळ. आणि जबरदस्त बघू शकता डोंगर बघा. हीच ती झाडी आणि डोंगर. ह्योच तो माथेरानचा डोंगर ना गो. आणि हा ह्यो गेट ना. भाजी सांगतो ह्यो माथेरानचो गेट. गर्दी या बघा किती. माथेरानला जाऊ आम्ही चाललो मालवणला. माथेरानला जायला घोड्यावर बसायला एका माणसाने पाहिजे. जी पटरी दिसता ती टॉय ट्रेनची, माथेरानच्या टॉय ट्रेनची पटरी आहे. तू एका तू सीन करू बरोबर सिद्धे. सिद्धू झोपलो, सिद्ध्या जागरणा झाली. गर्लफ्रेंड ट्रेन मध्ये आणि आपण बाईकवर असं ह्या करू बरोबर. सिद्धे तुका करू बरोबर. आता गर्लफ्रेंड उभं केलं तर बायको मारीत. जागरण निवडू गेलो आकड्या.
बैलगाडा शर्यतले बघ चालले बैल. या साईडला खूप चालता बैलगाडा शर्यत. बैलगाडी काय बैलगाडी शर्यत दुसऱ्या गाडीत असते. ते पुढे 2 बैल बसले ते. पुढे वर 2 बैल बसले. जबरदस्त. काय आपण कसली माझी आहे इमेजिका. आता आपण बरोबर जातो. हा आता आम्ही इमेजिकाकडे गेलो आणि आमच्या राईट साईडला इमेजिका राईड आहे. जबरदस्त राईड आणि सगळ्यात मोठे राईड सर बरेचसे. खरेदी करू पण शॉपिंग इमेजिकाची शॉपिंग करू. आणि समोर दिसतं इमेजिकाचं. ही सगळी गर्दी इमेजिकासाठी नेली आहे आणि आज रविवार आहे त्यामुळे इमेजिका सगळी गाडी इमेजिकात जातात. आम्ही जाऊया का इमेजिकात? हां पापा की परी नाही पापा की आई. मस्त वाटतं ना मंडळी. रस्तो मस्त जा फक्त यागत लपडा गतिरोधक भरपूर अंडळाचा गतिरोधक गाडीसाठी खूप मोठे होत. बाकी रस्तो मस्त. बारिया ओलाडला इलो आणि ट्रॅफिक गावला. हय थोडा गावता मानगावात थोडा गावता ट्रॅफिक आणि संगमेश्वरला बाकी काय एवढा ट्रॅफिक नसतं. परत मानगावात खूप ट्रॅफिक गावला आहे बघा. जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा ट्रॅफिक असतं मानगावात. 1 ते 1.5 तास होय होय ट्रॅफिक मरणाचा ट्रॅफिक. लवकर करा हो गडकरी साहेब ह्या कायदा पुरा. गाडी हे लावलं आणि बघ माझघरमध्ये जेवूक थांबलो. मानगाववरून गोवा साईडला निघालास मालवण साईडला निघालास ना काहीच अंतरावरती असं माझघर आहे व्हेज नॉनव्हेज. हे जेवूक थांबलो. आता बघूया जेवण कसं आता सांगते जेवण तुमका. सुंदर ॲम्बियन्स मस्त कडक ट्रॅडिशनल. आम्ही आता बसलो माझघरमध्ये जेवूक मानगावमधल्या. ॲम्बियन्स कसं वाटतं? ॲम्बियन्स आपलं छान आहे अक्षरशः. म्हणजे ॲम्बियन्स बघूनच एखादं माणसाचा पोट भरायला शकतो असं ॲम्बियन्स आहे. तुझं पोट भरला? भरला नाही जेवचा पण तृप्त होऊ शकतो असं. खरोखरच आपलं ॲम्बियन्स चांगलंच आहे पण आतमध्ये वेटिंग आहे बराच आणि बाहेर वेटिंग नाही कारण आतमध्ये AC आहे बाहेर नॉन AC आहे आणि आमका जास्त वेळ थांबा वेळच नाही. लवकर आटपून चलायचं त्यामुळे बसलो आपली बाहेर. थोडीशी गरमी हा पण ठीक आहे. गावा घेता आणि या वेळ जा बरोबर माझा गावा खायला गाव घेतं का पिढी बा सुची हा तू गो नॉनव्हेज. आम्ही बकरो काय रे आमचं ठरलं आहे आम्ही बकरा खाणार. केला असा पुढे काय बटर चिकन आणि हे बकरा मटन. बरं रे ॲव्हरेज ॲव्हरेज. एवढा पण बरं. तुमचं बरं आहे ग? हां बरं आहे ना? कसं आहे ग? डाळ खिचडी मित्रांनो जेवलो आम्ही माझघरमध्ये. जेवण तसं आमका म्हणण्यावर काय एवढा हा काय खास नाही वाटला कारण माझ्यामध्ये जे चिकन किंवा मटन असत तर आपण फ्रेश नसतात कदाचित आणि एवढी काय टेस्ट आमका आवडत नाही कारण आम्ही मालवणी आहो आमका माहिती आहे आणि आम्ही खाण्यामध्ये एक्सपर्ट आहो. आमका काय चांगला आणि काय नाही आमका लगेच कळतं. दुसरी गोष्ट सांगू असा मी छोटा थम्सअपची चौकशी केलं आहे तर 10-20 रुपये मार्केटमध्ये मिळतात त्याची किंमत 30 रुपये होय आणि या चुकीचा पूर्णपणे 100% चुकीचा. ते फक्त चांगलं आहे बाकी त्यांची मर्जी पण एवढा मार्जिन आणि एवढा ह्या माझा पण हॉटेल असं सो असू दे.
पण आमका क्वालिटी कोणाक नाही आवडत. काय रे टेस्ट एवढी काय चांगली ॲम्बियन्स छान, नुसतं ॲम्बियन्स बघून पॉट भरू जातं ना, पण मी तर परत नाही या रस्त्यात कधी. चला मग बाळांनो, जेवला आहात? जेवलो. नको असतं पोट भरलं? नको असताना जेवलो. पोट भरायचं होतं. काय बोलायचं. पोट भरूचं काम केलेलं असा मजा नाही. मजा नाही आली ना. त्या पोरानं डाळ खिचडी मागवला आणि त्यात मीठच नाही काय. असो ठीक आहे, चला बाय बाय. जाऊया आता आम्ही मानगावच्या पुढे आहो, आता निघालो. अजून एक सेलिब्रिटी घेऊचं वाटेत आणि मग कल्टी मारूची आहे. चला शिर्डी भोगदा. भारी ना, मस्त वाटतं, कडक. किती रनिंग वाचला आणि ते मग गाडीवरती यावत अडकत, मस्त सुंदर. सेलिब्रिटी काय हो मालवण एक सीटा. मित्र कुठे आहे? मित्राला बोलो. कम टू मालवण. अरे फोन काय दाखवतो तो येडो काय करा नको नाही का. पुढे जाऊया. वाव. आणि बघ किती. बघनो इलो बघनो. बाबू तू पाठी जाते हा. कुठं पुढे येते? तिला पुढे घे ना. कुठे? त्यांना मागे जाऊ. हा, माझ्या सगळं इथं झोपत बंद करू. निनाद बाय बाय. मंडी बसलं कम्फर्टेबल. मुंबई कप इंडियन्सचे चाट? प्लेअर आलेले आहेत इकडे. आता मॅच आहे काय काय मुंबई इंडियन्स काय? ते मुंबई इंडियन्सचे प्लेअर आलेले होय आहेत. काय अज्जू खायचो धोनीचो? नाही मी नाही खायचं प्लेअर. नक्की. नो IPL नॉट वॉचिंग. चला जाऊया मंडी. यस. हो ही ती वशिष्ठ नदी. कडक. पुढे गावतो संगमेश्वरच्या पुलाचा एवढा काम रावला, कदाचित काम पुरा झालेला आणि ह्या मेच्या एंडिंग पर्यंत कदाचित ह्या चालू आहेत, म्हणजे ह्याला ट्रॅफिकचो मार्ग मोकळो होत कदाचित ह्या मे एंडिंग पर्यंत. राहुलो फक्त मानगावच्या ट्रॅफिकचो हे थोडंसं ट्रॅफिकला प्रॉब्लेम होताच सध्या तरी. जाताना माका एवढं होऊक नव्हतं सर, कारण लवकर सोडलं नाही आमका. तू पाठी दाखव काय सांगतो. वाटणं नाही पुढे पहिल्यापासून बघलं मित्र म्हणून काय करू शकता एका मित्रासाठी. काय झोपा आली गेल्यापासून झोपता पुढे तर सांगितलंय का तू झोपलं तर ह्यो झोपतो आणि ह्यो झोपलो तर आपण सगळं झोपतो. सांभाळ बाई काय. तर आम्ही आता इलो निवडी आणि जरा म्हटलं चहा पिऊया, फ्रेश होऊया. गुळाचा चहा दिसता. काय चाललं याचा काय चाललं तेव्हा तिथं घ्यावा चायचं. गुळाची मारूया चाय. चाय. फायनली झोपे काढून मागे झोपाच्या तयारीत मिस्टर टोम. त्याका मी विचारले बाहेर तू झोपाक चलतो का, बाका लागे झोपाक लागले पिक्चर बघून बघायचं इतकं वेळ तुला झोप. मग जर पिक्चर बघायचो तू झोपे काढी होता आणि माका झोपे काढ म्हणून मी नाचा होतोय हा पोरानाकडा. अजूनही रेड बुल ती. आता गरज नाही रेड बोलची, आता मी ओके एकदम स्ट्रॉंग. कारण आम्ही आता पिलो आराम करतो. हा हे बघ आम्ही आता चाय पिलो, आरंभ अमृत तुल्य गुळाचा चहा मस्त वाईट गुळाची मारलो जबरदस्त. आणि ही बघ माझी मिसळ हा कधी येईल आता जेव्हा तात्याची मिसळ. आणि तात्यांच्या मालवण तात्यांचा मालवण ते का फॉलो करा. सिद्धेश पाठी बसून अरे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीचीच राहा, पुढे येऊ नको. एवढाच नाही बघूया ना देऊळ बन तू. चला वेलकम टू सिंधुदुर्ग. आपण सिंधुदुर्गात पदार्पण केलेला
आपल्या हद्दीत. काय म्हणते असं वाटतं बघ वाईफ कशा सिद्धू पिक्चरात गेलो. फायनली घराडे पोचलो. ठपकली घरून बसली बघा कशी होती. भेटली मावशी एक बाबा. चला ह्यो व्हिडिओ होयच संभवतोय. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको. धन्यवाद.